नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 29 मार्चला आहे शनी अमावस्या. पण फक्त शनी अमावस्या नाही आहे, तर 2000 वर्षांनी खास असा दुर्लभ संयोग जुळून आला आहे, असं ज्योतिषशास्त्र सांगतंय. आणि म्हणूनच या संयोगाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर एक खास उपाय जो तुम्ही करू शकता, ज्यामुळे तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा येईल, घरातल्यांची प्रगती होईल. काय आहे तो उपाय? चला जाणून घेऊया. मंडळी, त्या उपायाकडे वळण्याआधी शनी अमावस्येच्या दिवशी अशी कुठली कामे आहेत जी चुकूनही करू नये, ते सुद्धा आपण जाणून घेऊया आणि मग त्या उपायाकडे वळूया. त्यापैकी सगळ्यात पहिलं काम आहे, शनी अमावस्येच्या दिवशी केस कापू नका. नख कापू नका, त्यामुळे दोष निर्माण होतो. या दिवशी कोणत्या भुकेल्या व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. कोणालाही नाही म्हणू नका. अशा लोकांना मदत केल्यावर शनिदेव प्रसन्न होतात. तुमच्या वडिलांचा, तुमच्या पालकांचा, शिक्षकांचा अपमान चुकूनही करू नका. खरं तर तो कधीच करू नये, पण शनी अमावस्येच्या दिवशी लक्ष द्या की तुमच्या नकळत तर त्यांचा अपमान होत नाहीये ना. कुत्रा, गाय, हत्ती, घोडा, इतर प्राण्यांना सुद्धा इजा करू नका. त्यानंतर या दिवशी मद्यपान, जुगार, चोरी करणं या वाईट कामापासून दूर राहा, नाहीतर याचे भयंकर वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. त्याचबरोबर दुराचार, दुसऱ्यांना फसवणं या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. शनी महाराज कडक न्यायाधीश आहेत आणि त्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. शनिदेव कर्मफलदाता आहेत. तुम्ही जसं कर्म करता तसं फळ ते तुम्हाला देतातच. त्यामुळे उपासना, मंत्र जप करा. शनी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. त्यामुळे शनी महाराजही प्रसन्न होतात आणि आपल्या पितरांना सुद्धा शांती मिळते, असं म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पणही करू शकता. त्यामुळेही पितरही प्रसन्न होतात आणि त्यांचेही आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू नका. अमावस्येचा दिवस जास्तीत जास्त साधना आणि उपासनेत घालवा. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातंय की जवळपास 2000 वर्षांनी शनिवारी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्येचा दुर्लभ योग जुळून येतोय. शनिदेव आणि सूर्य हे केवळ ग्रह नाहीत, तर पिता पुत्र असं नातं त्यांच्यात आहे. त्या दोघांचा एकत्र संयोग होत असल्याने त्या दिवशी ज्योतिष अभ्यासकांनी दिलेले उपाय करून आपण त्यांचा लाभ प्राप्त करून घेऊ शकतो. शनी हा परीक्षा बघणारा, तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह आहे. जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभफळ मिळतात. या संयोगाचा 12ही राशींवर प्रभाव पडतो. ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा उपाय सुचवलाय, जेणेकरून या दुर्लभ संयोगाचं शुभफळ आपल्याला मिळेल. 29 मार्च रोजी शनिवार आहे. त्याच दिवशी शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण सुद्धा आहे. हा अतिशय दुर्लभ योग आहे. या दिवशी शनिदेव स्वतःच्याच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी महाराजांचं गोचर हे 2.5 वर्षांनी होत असतं, म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी रात्री 8:18 एक उपाय करायचा आहे. काय करायचंय? शनी अमावस्या असल्याने हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे. त्यासाठी रात्री 8:18 वेळ निवडण्यात आली आहे, कारण हा शनिदेवांचा अंक आहे आणि 1 हा सूर्यदेवांचा. त्यामुळे ही वेळ चुकू नका. उपाय असा आहे, रात्री 8:18 आपल्या प्रवेशद्वारावर अर्थात उंबरठ्याजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्यात 4 दिशेला 4 वाती लावा. म्हणजे चौमुखी दिवा असा तो कणकेचा दिवा असावा, ज्याच्यात 4 वाती लावता येईल. तो दिवा प्रज्वलित करा आणि शनिदेवांची पूजा करा. येत असल्यास शनिस्तोत्र किंवा रविस्तुती म्हणू शकता. म्हणायला जमत नसेल तर ऐकू शकता. घरात मंगलमय गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकांनी हा उपाय सुचवलाय. 4 दिशेला 4 वाती लावल्याने 4ही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ गोष्टी घडण्यास सुरुवात होईल. शनिदेवांची आणि सूर्यदेवांची कृपा होऊन तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमय गोष्टीची सुरुवात होईल. यासाठी हा उपाय नक्की करून बघा. धन्यवाद.